लगेच 25 मिनटं अजून चालायचं आहे खूप फास्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आज आपण खूप 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 दिवसांनी व्लॉग करतो आहे, कारण का मध्ये थोडासा एक स्टडी ब्रेक आलेला आणि मग नंतर सुचत नव्हतं की काय पोस्ट करायचं यूट्यूबवरती. सो थोडासा ब्रेक आलेला, पण आता आपण परत आलेलो आहोत. आजचा जो व्लॉग आहे तो ट्रॅव्हल व्लॉग आहे आणि खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. सो मी चाललो आहे भंडारदऱ्याला, जिथे फायरफ्लाईज दिसतात. फर्स्ट टाईम चाललो आहे मी फायरफ्लाईज बघायला. सो बघूया एक्सपिरियन्स कसा असतो. मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे, जे मला सगळं दाखवता येईल. मी वाघाबॉन्ड एक्सपिरियन्सेस यांच्या थ्रू चाललो आहे. सो ह्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे आणि ट्रिप वगैरे कशी आहे ते मी तुम्हाला दाखवीनच. सो चला, आता आपण पोचलो आहे यांच्या पिकअप पॉईंटला, जो आहे चकाला अंधेरीला. बससाठी वाट बघतो पाहिजे आपण. आपल्याला आता आपली बस अलॉट झालेली आहे. ही आहे आपली बस आणि आता आपण चाललो आहे बसमध्ये. सो आय गेस वेगळ्या वेगळ्या बसेस आहेत, 2-3 बसेस आहेत मला वाटतं. तर बघूया, आता आपल्याला ही बस सांगितली. सो आपली आता बस निघालेली आहे. 9:15ला निघणार होती, ती 9:30ला निघाली आहे. पण ठीक आहे, 15 मिनटं लेट तर ठीक आहे. आता अजून 2 पिकअप पॉईंट आहेत. एक तर पवई आहे आणि एक ठाणे आहे, आणि मग त्याच्यानंतर आपला लंच ब्रेक असणार आहे. सो आता सकाळी जरा लवकर उठलो आहे तर झोपून घेतो थोडा वेळ. मग तुम्हाला लंच ब्रेकला डायरेक्ट दाखवतो की कुठे गाडी थांबवली आहे आणि आपण काय खाणार तरी. And there are these small magazines, or we call them zines. It will tell you something about the event. सो आता आम्हाला यांनी हे सगळं दिलं, थोडंसं मर्च दिलं, हे स्टिकर्स दिले आहेत, हे दिलं आहे वेअर द लाईट इज, कुठं गेलं, वेअर द लाईट इज. त्याच्यामध्ये सगळं त्यांनी दाखवलं की फायरफ्लाईजमध्ये कसे येतात किंवा त्यांची लाईट कशी येते. सो हे सगळं त्यांनी दिलं आहे. आता आपण आपला ऑफिशियली फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे, जो आहे लंच ब्रेक. आणि आपण कुठे आलो आहे मला आयडिया नाही आहे, पण आपण थांबलो इकडच्या कुठल्या तरी ऑन द वे मॅकडीला. सो आता आपण जाऊया आतमध्ये आणि खाऊन घेऊया. झोप तर खूप छान लागलेली. आणि बाय द वे अजून एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे असा की सो आय गेस 3 बसेस आहेत टोटल. सो त्याच्यातली एक जी बस आहे ना, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे की ती बस फक्त 20च्या स्पीडवरच जाते. तर त्यांनी आता तेच अपडेट दिलं की आपल्याला ॲक्च्युली 45 मिनिट्सचा ब्रेक असतो, बट आय गेस थोडासा जास्ती, म्हणजे 1-1.5 तासाचा ब्रेक होईल, कारण का ते मागचे बसवाले आले की मग त्यांना इकडे ॲडजस्ट करायचं असं काहीतरी. सो बघूया, चला आपण आतमध्ये जाऊया आता जरा आणि खाऊन घेऊया काहीतरी. सो मित्रांनो, आपली आता ऑर्डर आलेली आहे मॅकडीची. त्याच्यात आपण घेतलेत नगेट्स बरोबर आहे आपला मस्टर्ड सॉस, फ्राईज, कोक झिरो आणि बिग स्पायसी रॅप. तर आता आपलं खाऊन झालेलं आहे आणि बघू, आत्ताच त्यांनी जस्ट आपल्याला अपडेट दिला की ते गाडी, म्हणजे ती गाडी मला वाटतं काहीतरी सिटी फ्लोची बस आहे. तर त्यांच्या इथे काहीतरी जवळपास कुठलं हब आहे, तर ती गाडी तिकडे घेऊन गेलेत आणि होप सो की ती रिपेअर होईल आणि आपली गाडी पुढे जाईल. कारण का आपली गाडी जी होती, म्हणजे आपली बस जी होती ती फर्स्ट होती. सो ती पुढे फर्स्ट पोचली असती कॅम्प साईडला, पण ती मागची बस खराब झाल्यामुळे सगळ्याच प्रॉब्लेम झाला. सो आता बघूया किती वेळात येते ती बस, नाहीतर मग जर ती बस रिपेअर झाली तर मग आपण पुढे जाऊ शकतो. चला, आता इथे थोडा वेळ टाईमपास करू आपण आणि मग निघूया पुढे कॅम्प साईड. इथून तो बोलला की अजून 1 ते 1.5 तास लागेल म्हणून. बघूया, चला. सो आपल्याला फायनली अपडेट आलेला आहे की मागची जी गाडी होती ती रिपेअर झालेली आहे. सो आता आपण निघतो आहे पुढे आपली बस, आणि त्यांची बस आता थांबत आहे, म्हणजे त्यांची बस आता ब्रेक घेणार आणि आपली बस आता पुढे चालली आहे. सो आता आपण चाललो आपल्या बसमध्ये परत. बराच मोठा ब्रेक झाला पाहिजे. 12:43ला थांबलेलो आपण, आता 2 वाजले. सो 1.25 तासाचा ब्रेक तर झाला आहे आपला. What we'll do is we'll get off. We'll go towards the lake side over there. Hopefully 2 boats are waiting for us, so we'll go on that side. He's going to be coming with you all to that side of the lake. He will help you all with the tenting. Since we are just limited number of people, it will not take a lot of time.
Once you get there, chai will be available within half an hour. If you all want to get into the water, life jackets will be available. Just ask him. Life jackets will be there. You all can get into the water. Come up back to the tents before it gets dark. आपण फायनली आता पोचलेलो आहोत जिथे आपल्याला उतरायचं होतं. आता ही एक लेक आहे, मला वाटते आर्थर लेक आहे, तिथे आपल्याला उतरवलं आहे आणि इथून ते म्हणालेत की 2 बोट्स असतील म्हणून. सो आपण बघूया. बघा काय सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात. खूप मस्त व्ह्यू आहे एकदम. सो आता आपल्याला या लेकच्या म्हणजे 2 बोट्स आहेत मला वाटते. सो त्या बोट्सनी आपल्याला लेकच्या त्या साईडला जायचं आणि मग तिकडे आपली कॅम्प साईट आहे. बघा इथे पण ऑलरेडी लोकांनी कॅम्प्स टाकले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण चाललो आहे इथे. हां ते बघा तुम्हाला खाली दिसत असतील, एकदम खाली बोट्स दिसत आहेत की नाही माहीत नाही. इथे बोट्स आहेत बघा. त्या बोट्सच्या इथे आपल्याला जायचं आहे. चला. पण भाई व्ह्यू सध्या तरी खूप मस्त वाटतं व्ह्यू. सो आता ज्या काही बोट्स आहेत ते इथेच आहेत मला वाटते. सो ही एक बोट आहे आणि आमचे काही लोक त्या बोटने चाललेत आणि मी आता या बोटमध्ये चाललो. सो आता मी फायनली बोटमध्ये बसलो आणि आमची बोट निघाली आहे. आणि एक थोडासा प्रॉब्लेम झाला, आम्ही सरळ बसलो आहे तर इथे बोटमधून पाणी उडतं आहे. आणि हा आमचा टूर गाईड आहे. युअर नेम? रॉबिन राईट? या. सो इज अ टूर गाईड बट पण इकडचे व्ह्यूज खूप मस्त आहेत यार. काय मस्त. बापरे सगळं पाणी उडालं यार. सो आफ्टर अ शॉर्ट राईड आपण फायनली पोचलो आपल्या कॅम्प साईटला. आणि वर तुम्हाला टेंट आता दिसत नाही आहेत. या दगडांच्या मागे टेंट मागून दिसत होते, आता दिसत नाही आहेत. पण आपली ऑलरेडी एक बोट पोचलेली आहे आणि इथून आपल्याला आता जायचं आहे वर. सो आता आपण फायनली आपल्या कॅम्प साईटला पोचलो आहे आणि इथून सगळीकडे पूर्ण लाईनमध्ये टेंट्स लावलेत. आता त्यांनी ॲक्च्युली ॲडजस्टमेंट केली आहे ऑलरेडी. ती लोकं टेंट नंबर सांगतात प्रत्येकाला की कोणी कुठे झोपायचं कुठल्या टेंटमध्ये. सो ॲज यू कॅन सी तुम्हाला इकडे टेंट नंबर्स दिसतील. सो या टेंट नंबरप्रमाणेच तुम्हाला झोपायचं. पण भाई इथून जो व्ह्यू आहे आणि मला वाटतं संध्याकाळी जो सनसेट दिसणार आहे इथून तो एक नंबर असणार आहे. दाखवतो मला. बघा समोर हा इथे सन आहे आणि हा इकडे सनसेट होईल खाली. सुंदर व्ह्यू आहे पण लेकचा. आय थिंक ही आर्थर लेक आहे. आय एम नॉट शुअर. मी जेवढं बघितलं मला वाटते आर्थर लेक आहे. चला आता आपण बघून घेऊया आपला टेंट कुठला आहे ते. सो मित्रांनो आपल्याला आता अलॉट झालेला आहे टेंट नंबर 42 आणि हा असा टेंट आहे. बेसिकच टेंट आहे, जास्ती काही अमेनिटीज नाही आहे. एक गादी आहे, उशी पण नाही. उशीचं मला वाटतं विचारावं लागेल आपल्याला त्यातनं. पण हा एवढा टेंट आहे. आणि आता आपण ठेवूया याच्यामध्ये बॅग आपली. ही बॅग ठेवली, शूज काढलेले आहेत आपण. आणि आता आपण आत जाऊन बघूया जरा कसं आहे ते वाईब. वाईब तर एक नंबर आहे भाई. खतरनाक वाईब आहे. झोपायला वगैरे असं मस्त झोपू शकतात तुम्ही, छान वाटते. आणि हा व्ह्यू बघा समोर. सकाळी उठल्या उठल्या जो व्ह्यू असणार आहे हा व्ह्यू आहे समोर. नंबर. त्यांची जी वेबसाईट होती ना त्याच्यावर लिहिलेलं की खूप क्लीन वॉशरूम्स आहेत. तर वॉशरूम्स पण आपण एकदा बघून घेऊया. हे असं वॉशरूम आहे इथे. आणि येस. सो ओव्हरऑल तिचा म्हणजे ॲम्बियन्स चांगला नाही म्हणता येणार, पण इथे हे लावलं आहे आणि इथेसुद्धा ते लावलं आहे. सो ओव्हरऑल क्लीन वॉशरूम. सो वॉशरूमसाठी थम्सअप आहे. चांगलं आहे वॉशरूम, म्हणजे क्लीन वॉशरूम आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॅम्पिंग. कारण का बहुतेक ठिकाणी काय होते की कॅम्पिंग तर असते पण बरेच लोक असल्यामुळे वॉशरूम्स क्लीन नसतात. तर यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं की वॉशरूम्स आमचे क्लीन आहेत म्हणून. सो तेच मी बघायला आलेलो आणि तुम्हाला दाखवायला आलेलो. बाय द वे मी तुम्हाला सांगत होतो की इथे बघा इथे पण टेंट्स आहेत आणि तुम्ही इथे गेलात तर इथेसुद्धा लाईनीत टेंट्स आहेत असे. सो आत्ताचा असा प्लॅन आहे, तुम्ही चहा नाश्ता करून घ्या आणि त्याच्यानंतर ती लोकांना म्हणजे तुम्हाला या समोरच्या लेकमध्ये पोहायला पाठवतात. ऑफकोर्स लाईफ जॅकेट घालून जायचं आहे तुम्हाला. पण बघूया मी जाईन की नाही माहिती नाही,
कारण का टेंटमध्ये चेंज बिंज करणं थोडंसं कठीणच होऊन जाईल. सो बघूया आपण आता. चला चेंज करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो की चहा नाश्त्यामध्ये काय आहे ते. इथे चहा नाश्ता मला अजूनपर्यंत दिसला नाही आहे, पण आपण बघूया कुठे आहे ते, शोधूया जरा. सो आता आपण आपल्या टेंटपासून खूप लांब आलो आहे आणि इकडचा जो सनसेटचा व्ह्यू आहे मला माहिती आहे मी सारखं तेच बोलतो आहे, पण हा व्ह्यू तुम्ही बघा यार, म्हणजे किती मस्त वाटतं. लेक आहे समोर एवढी ओपन आणि आता इथे मी मस्त बसतो आणि सनसेट एन्जॉय करतो छान. तर मित्रांनो आपण आलेलो सनसेट बघायला, पण या सगळ्या क्लाउड्स आणि ढगांमुळे सनसेट आपल्याला बघायला मिळाला नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आहे बघा, इथे मी जे मगाशी बोललो तुम्हाला की सनसेट डिपचा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही लेकमध्ये पोहू वगैरे शकतात. तर इकडे ही लोक पोहतात, सो इथे तुम्ही जाऊ शकतात. सो इथे तुम्ही जाऊ शकतात पोहायला. हा आपला इथे कॅम्प साईट आहे वर आणि इथून खाली हे पोहायला. नाहीतर मग दुसरा असा ऑप्शन आहे की उद्या सकाळी नाश्त्याच्या आधी मी जाऊ शकतो पाण्यात. सो बघूया आपण, मला वाटतं उद्या पण जाऊ शकतो. सो मी उद्या सकाळीच जाईन मला वाटते. चला आता आपण जाऊया आपल्या कॅम्प साईटवर परत आणि बघूया चहा नाश्ता आला आहे का. मग चहा नाश्ता करून बघूया पुढचा काय प्लॅन आहे ते. चला बाय द वे वाजले 6:55. चहा नाश्ता एवढ्याला आला तर पाहिजे. मगाशी जेव्हा मी सनसेट बघायला आलो तोपर्यंत तरी चहा नाश्ता आला नव्हता, तर आता जाऊन बघूया आपण आला आहे का. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत इथे आणि मी आल्या बघितलं की असं एक पूर्ण टब भरून त्यांनी भजी ठेवलेली, कांदा भजी, आणि बाजूला चहाचं ठेवलेलं. आपण नितांचुरी व्लॉग्समध्ये नेहमी खाणं टेस्ट करतच असतो. सो आपण कांदा भजी टेस्ट करूया पहिला कशी आहे ती. ही घेतली कांदा भजी, थोडीशी थंड झाली आहे, माहिती नाही मला वाटते आधीच आणून ठेवली असेल. कांदा भजी टेस्टी तर पटकन चहा टेस्ट करून घ्या. चहा एक नंबर आहे, गरम चहा आहे मस्त. मला वाटतं मी अजून एक कप घेईन चहा. हे बघा मी तुम्हाला सांगत होतो ना की अख्खी टोपली भरून त्यांनी भजी आणली आहे, कांदा भजी. तर ही टोपली पूर्ण भरलेली आहे बघा कांदा भजीने. आणि मी अजून एक प्लेट घेतली आता आणि अजून एक कप चहा घेतला आहे मस्त. सो आता इथे हे चालू आहे, काय म्हणतात त्याला, इंट्रोडक्शन सेशन समजा. असे सगळे उभे आहेत इथे आणि जे जे आपापलं नाव सांगतात मग त्यांना सगळे हाय बोलत आहेत जोरजोरात, विच इज व्हेरी ऑकवर्ड फॉर मी. हे असं ओरडतात. सो आपला आता गेम्स वगैरे खेळून झाले आणि तोपर्यंत स्टार्टर झाले. तुम्हाला स्टार्टर्स दाखवतो काय काय ते. सो हे आहे चिकन नगेट्स, हे चिकन नगेट्स आहेत. आणि इथे काहीतरी ठेवलं अजून, हे व्हेज आहेत, हे व्हेज चीज नगेट्स आहेत, कॉर्न चीज नगेट्स आणि दिस इज समथिंग व्हेज चीज नगेट्स, दोन्ही पण चीजच आहेत बाय द वे. सो आता हा आपला म्हणजे हे स्टार्टर्स आहेत, मला वाटते स्टार्टर्स वेगळे आहेत आणि जेवण वेगळं आहे. सो हे स्टार्टर्स झाले की मग जेवण येईल आणि मग रात्री आता वाजलेत 9. सो एक्झॅक्टली किती वाजता फायरफ्लाईज बघायला जाणार आहे ते मला माहिती नाही अजून तरी. सो आपण बघूया, स्टार्टर्स खाऊन घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो आपण किती वाजता जाणार आहेत ते. सो आता आमचा फायनली डिनरसुद्धा आलेला आहे आणि डिनरमध्ये आहे भात, ही मला वाटते बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, चपाती, पापड आणि चिकन आहे आणि हे सलाड आहे. सो आता आपण खाऊन घेऊया. इकडे थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे, सो मी खाल्ल्यावरती तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. सो मित्रांनो आता आपलं जस्ट जेवण झालेलं आहे आणि भाजी ठीकठाक होती, पण चिकन एक नंबर होतं. तो चिकन भात आपण तेच खाल्लेलं आहे. आणि सो आता प्लॅन असा आहे की जो आपले गाईड्स आहेत, सो सगळ्यांचं जेवण झालं की सगळे एकसाथ भेटतील आणि मग ती लोक सांगतील की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते आपल्याला तिकडे जंगलमध्ये जाऊन. सो आता वाजलेत 10:30 झालेत ऑलरेडी. मला वाटते की 11 वगैरे वाजतीलच आपल्याला निघायला आणि मग आपण जाणार आहोत जंगलमध्ये ते काजवे बघायला, फायरफ्लाईज बघायला. सो तिथे गेल्यावर बघू. आपल्याला फ्लॅश तर अजिबात मारता येणार नाही आहे, पण जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करीन. आणि चला बघूया. बाय द वे चंद्र खूप छान दिसतं, तुम्हाला दिसत असेल. आणि मी इथे उभा होतो एवढा वेळ व्लॉग करायला या डेंजर शिडीवरती. चला आता आपण जाऊया वर.
earlier who knows a little details about these animals, okay, insects rather. He's going to be explaining a few ground rules. Every glow that you see, every sparkle that you see is a language, is a sentence spoken, right? Now, imagine Robin was a firefly, a very big firefly behind you, right? Now, if he was standing here and I were to hold my flashlight up in the air like that, and I were to flash him, it hurts him. I covered his eyes because I didn't want him to get affected by it, right? But we all know white light hurts our eyes as well. Yeah. Now, the way fireflies process things are, we have one lens. Our eyes are compound, they're beautiful creations of evolution. Insects have a different way of processing light. सो गाईज आता त्यांनी सगळं समजवलं की फायरफ्लाईज परत का चमकतात ते जरा चांगल्या भाषेत समजवलं. आणि आता हा आमचा जो ग्रुप आहे इथे तुम्हाला दिसतो. सो हा ग्रुप आता आम्ही चाललो आहे, म्हणजे 2 ग्रुप्स बनवलेत त्यांनी. सो एक ग्रुप याच्याबरोबर चालला आहे अँथनी आणि एलायच्या बरोबर, आणि एक ग्रुप दुसऱ्या अजून लोकांबरोबर चाललो आहे. सो आता आम्ही फायनली चाललो आहे. चला गाईज, तुम्हाला हे दिसतं आहे, हे जे ब्लिंक होतं आहे दोज आर लिटरली फायरफ्लाईज. मला नाही माहिती तुम्हाला किती दिसतं आहे. हे मला वाटतं एकदम क्लिअरली दिसतं आहे इकडचं. हो बघा, हे बघा, डोळ्यांनी बघायला जेवढं मस्त वाटतं आहे ना तेवढं मला कॅमेरावरती कॅप्चर नाही करता येतं. गाईज तुम्हाला इकडे दिसत असतील. ओ माय गॉड, हे नाही, हे तर गाड्यांची लाईट आहे इथे. पण 2 मिनटं थांबा, तुम्हाला दाखवतो. आता दिसतील बघा गाडी गेल्यावर. ओ हो भाई, खतरनाक, एक नंबर, एक नंबर. ओ हो, एक नंबर. आता आपण जे बघितलं फायरफ्लाईज, ते लोक म्हणत आहेत की ऑलमोस्ट इट इज लाईक 50%. सो अजून 75%. आता इथे प्रॉब्लेम काय होता ना, हे तुम्हाला दिसत आहेत गाड्या. सो इथे हायवेच्या बाजूने, म्हणजे हायवेवरून गाड्या जातात कंटिन्युअसली, तर ते ऑबस्ट्रक्ट करतात फोटोमध्ये किंवा त्यांच्या फायरफ्लाईज लाईट दिसायला पण. सो आता आपण आय गेस 25 मिनटं अजून चालायचं आहे, खूप फास्ट. सो आता आपण चाललो आहे पुढे अजून, आणि बघूया वर जाऊन आपल्याला अजून काही किती दिसते ते. चला. तर मित्रांनो, आता सीन असा आहे ना, तुम्हाला सांगतो काय झालं ते. ॲक्च्युली ना आम्ही जात होतो, जे 25 मिनटं मी तुम्हाला सांगितलं की आपण पुढे जात होतो, तर ऑन द वे ना आपल्याला एक असं काय म्हणतात, थोडंसं खाली असं हा रस्ता आहे इथे, हा रस्ता तुम्ही बघू शकता. तर इथे खाली ना आपल्याला खूप सारे फायरफ्लाईज दिसत होते. तर इथेही घरं आहेत, आणि इथून एक रस्ता, म्हणजे तो आपला जो गाईड होता अभिजित दादा, त्याने इथून जाऊन विचारलं की काही चान्स आहे का खाली जायचा वगैरे. तर आम्ही खाली जायला चालू पण केलं सगळ्यांनी, आणि मग तो रस्ता एवढा डिफिकल्ट होत गेला ना की थोड्या वेळाने जो वाघाबॉन एक्सपिरियन्सेसचा जो गाईड आहे ना, तो बोलला की नको, म्हणून आपण याच्या पुढे नको जाऊया, कारण का तो रस्ता खूप डेंजरस होता. आम्ही ऑलमोस्ट हाफ वे गेलेलो, तिकडे फायरफ्लाईज दिसत पण होते, पण मग नंतर आम्ही ते कॅन्सल केलं, म्हटलं की नको जायला तिकडे. सो आता आम्ही जातो आहे परत त्या ओरिजिनल स्पॉटला जिथे आपण जायचं ठरवलेलं. जो इथे पुढे थोडंसं अजून पुढे ही गाडी चालली आहे तिकडे. सो आता बघूया त्या ओरिजिनल स्पॉटला. तो म्हणतो आहे की एवढे फायरफ्लाईज नाही आहेत. गाईज तुम्हाला हे दिसतं आहे का इथे, बघा केवढे दिसत आहेत, बघा. तर आपण आता इथे आलो जागेवर या, आणि हा अभिजित दादा आपल्याला बसला आहे गाईड बाजूला. तो काय सॉलिड फोटो काढतो बघा. फक्त तुम्ही हा फोटो बघा, डेंजरस फोटो. हा फोटो मी तुम्हाला दाखवतो, थांबा, स्क्रीनवर दिसेल तुम्हाला फोटो. आम्ही आता निघतो इथून आणि चाललो आपल्या टेंटकडे परत. लेट्स गो. खूप चालायचं आहे आपल्याला. सो आता वाजलेत रात्रीचे 2:30, आणि मी बसलो आहे थोडा वेळ. आता जस्ट एक 5-10 मिनटं आधी आपण पोचलो इथे. खूप चाललो यार, म्हणजे खूप जास्ती चाललो. पण एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर खूप मस्त होता. म्हणजे आपण फायरफ्लाईज ऑब्व्हियसली बघितलेत, इकडे ना तिकडे बघितलेत, एखाद दुसरा बघितला आहे, आणि एखाद दुसरा बघायला आपल्याला जेवढी मजा येते, ठीक आहे, सो त्याच्या तुम्ही 50 टाईम्स करा.
एवढे तुम्हाला दिसतात, कंटिन्युअसली तुम्हाला ती लाईट दिसत राहते. म्हणजे खूप मस्त एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. आणि आता सकाळी आपल्याला मला वाटते काहीतरी 8 वाजता वगैरे उठायचं आहे, नाश्ता करायचा आहे आणि मग निघायचं आहे आपल्याला इथून. सकाळी पण ऑप्शन आहे लेकमध्ये जायचा. इकडे सीन कसं आहे की वॉशरूम आहेत 4, पण शॉवरिंगचं काही सीन नाही आहे. सो ती लोकं लेकमध्येच घेऊन जातात डायरेक्ट. सो तुम्ही लेकमध्ये आंघोळ करून सकाळी नाश्ता करून इथून आपल्याला निघायचं आहे सकाळी. सो असा सगळा प्लॅन आहे. सो आता आपण जाऊया झोपायला. मला वाटते सकाळी मी मोस्टली व्लॉग एंड करीन तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवून. सो चला, बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपली सकाळ झालेली आहे. सकाळ तशी थोडीशी लवकरच झालेली, पण उठायचं मनच करत नव्हतं. रात्री फारच आपल्याला उशीर झाला झोपायला. आणि तुम्ही फक्त ना ह्या म्हणजे टेंटमधून मी बाहेर आलो आहे, पण समोरचा एकदा व्ह्यू बघा सकाळचा. काय मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघा एकदा फक्त. खूप मस्त. आणि हा वारा ना इथे असं कंटिन्युअस वारा आहे. म्हणजे मी आल्यापासून हवा आहे. तुम्ही बघू शकतात केवढे कपडे उडत आहेत ते. आता आपण जाऊया वरती. आपला नाश्ता रेडी आहे. आधी 11 वाजता निघायचं काहीतरी ठरलेलं, पण आता मला वाटते 10 वाजताच काहीतरी निघायचं ठरलं आहे. आणि आता वाजले आहेत ऑलरेडी 9. सो 1 तास आहे आपल्याकडे. बॅग बिग तर असं भरून झालं आहे. आपण नाश्ता करूया, नाश्ता दाखवतो तुम्हाला आणि मग आपण हा ब्लॉग एंड करूया. ठीक आहे, चला. मित्रांनो, आपला नाश्ता एकदम बेसिक नाश्ता आहे. पोहे आणि चहा 1 कप. नाश्ता बेसिक असला तरी व्ह्यू आपला 1 नंबर आहे. याच्या मागे आहे थोडासा व्ह्यू, पण ठीक आहे, आपण हे पोहे एन्जॉय करूया. तर चला मित्रांनो, हा व्लॉग आपण आता इथेच एंड करतोय. आता वाजल्यात रात्रीचे 8. मी अराऊंड 6-6:30ला घरी आलेलो, पण त्याच्यानंतर थोडंसं फ्रेशन अप वगैरे होऊन मग आता हा व्लॉग एंड करायला घेतोय. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. फायरफ्लाईज मला बघायला मिळाले, जे मला वाटलं सुद्धा नव्हतं की मला बघायला मिळतील म्हणून. म्हणजे तुम्ही जर फायरफ्लाईज कधी बघितले नसतील तर नक्की एकदा तरी हे फायरफ्लाईज बघायला जा भंडारदऱ्याला. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. अजूनसुद्धा तुमच्याकडे आय थिंक 3 आठवडे आहेत. एक तर 30-31 मे, 6-7 जून आणि 13-14 जून. सो 30-31 मे आणि 6-7 जून हे सर्वात बेस्ट टाईम असेल मला वाटते. मला नाही वाटत ॲक्च्युली. तिकडचे जे लोकल्स आहेत ज्यांच्याशी मी बोललो, सो ते म्हणत होते की तेव्हा म्हणजे तुम्हाला जंगलाच्या आत जायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्हाला बाहेरच रस्त्याच्या आजूबाजूला ते फायरफ्लाईज पूर्ण झाडांवरती दिसतील. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर हा शेअर करा आणि लवकरात लवकर भंडारदऱ्याचा प्लॅन करा, मला असं वाटते. सो चला, आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. आणि अजून खूप आता व्लॉग्स येणार आहेत, इंटरेस्टिंग ट्रॅव्हल व्लॉग्स आहे, जे तुम्हाला आवडतील. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला भेटूया आपण. बाय बाय.